हे पॅन्डेमिकचं डिक्लेरेशन व्हायला ज्यावेळी पाहिजे होतं त्यावेळी डायरेक्टली सोशल मीडिया कडून वैद्यांना कळलं, जनतेला कळलं बऱ्यापैकी, बरोबर आहे. तर याच्यामध्ये मला असं सातत्यानं वाटत राहिलं पहिल्या दिवसापासून की वैद्य, हकीम, डॉक्टर, हिलर, होमिओपॅथिक आहेत, ह्या सगळ्या जगातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना थोडंसं ट्रेनिंग घेऊन 2-4 दिवसांनी लेट जर हे पॅन्डेमिक डिक्लेअर झालं असता तरी काय बिघडलं नसतं. तर त्यावेळी आपापल्या परिसरातले सगळे पेशंट प्रत्येक वैद्याचे, प्रत्येक डॉक्टरचे, प्रत्येक हिलरचे आणि प्रत्येक होमिओपॅथचे असतात, त्यांच्यानुसार त्यांनी तिथल्या मॉबला कंट्रोल केलं असतं आणि बराचसा प्रॉब्लेम सुटला असता. आता झालं काय की सगळीकडून सोशल मीडियावरून आता बघा अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आणि त्याचं एक चक्रव्यूह तयार झालं आणि आंतरिक वास्तवाचे मात्र भान सगळ्यांना आलं. त्यामुळं मला सातत्यानं वाटतं की सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद सुद्धा मांडावेत की जागतिक, राष्ट्रीय, राज्य, स्थानिक संस्थांत आता कार्यकर्ते या लोकांनी खूप चांगला सहभाग दिला. पण हा सहभाग देत असताना एक गोष्ट महत्वाची होती, तिथं भय होतं का जागरूकता होती. म्हणजे भय कुठलीही गोष्ट 2 पद्धतीने रुजवता येते, एक भीती दाखवून खपवता येते, रुजवता येते, किंवा जागरूकता. अत्यंत उत्तम पद्धतीची जर जागरूकता असेल तर ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मांडता येते. आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये आपण रोज बघतो. उदाहरणार्थ काय की एखादा पेशंट आला तर जनरली वैद्यकीय शास्त्र सांगितलं जातं की ह्या आजारामुळे असं होईल, तसं होईल, तसं होईल, तुमच्या जीवाला पण धोका आहे. आयुर्वेदिक वैद्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी असं म्हटलं जातं किंवा इतर हिलर आहेत जे युनानी आहेत वगैरे यांच्याकडे म्हटलं काय जातं की हा आजार बरा होणार आहे, याच्यावर औषधं आहेत, पण तुम्हाला जागरूक होऊन याच्यावर उपचार घ्यावा लागेल व्यवस्थितपणे. तर मला असं वाटतं की राष्ट्रीय किंवा जागतिक लेवलला वैद्यांना किंवा डॉक्टरांना जर त्या लोकल विश्वासात घेऊन जर काम केलं असतं तर हे खूप सोपं गेलं असतं. आता काय झालंय, सगळं कन्फ्युजन वगैरे सगळं झाल्यानंतर लोक परत आपापल्या आयुर्वेदिक वैद्याकडे, होमिओपॅथकडे जायला लागलेले आहेत. आणि आता परत म्हणजे अक्षरशः असं वाटतं की आपण कोविडची ओपीडी बघतोय का ताप, सर्दी, खोकल्याची बघतोय. ठीक आहे, याच्या मागं आपल्याला गेलं पाहिजे. हे असं का झालं तर याच्यामध्ये थोडंसं आयुर्वेदामध्ये आपण जाण्याच्या आधी थोडा काळ आपण ह्युमन हिस्ट्रीकडे जायला हवा. मानव, होमोसॅपियन्स, मानवाने हजारो पिढ्यांचा प्रवास केलेला आहे. एक असा प्रवास केला, एक थक्क करायला लावणारा प्रवास आहे. माणसाचा प्रवास साधारणतः 200,000 वर्षांचा आहे, म्हणजे 20 लाख वर्षांचा आहे. त्याच्यामधून तो माकडातून माणसापर्यंत येऊपर्यंतची अवस्था, आदिवासी, वनवासी वगैरे वगैरे जर हे बघितलं तर प्रचंड मोठा त्यांनी उत्क्रांतीचा क्रम मागे सारत आलेला आहे. मग त्याच्यामधून मानव इतिहास जो सुरू झाला तो इसवी सन पूर्व किंवा नंतरच्या काळात. आणि त्या मानव इतिहासात मात्र भय, संभ्रम, संशय असा प्रवास होता. रागादी रोगानं औत्सुक्य मोह आरती होता. आता ह्याच्यामध्ये ही उत्क्रांती मानायची का मानवी इतिहास मानायचा? मानवी इतिहास नैसर्गिक उत्क्रांतीत इव्होल्युशन जर बघितलं तर तो काही क्षणांचाच आहे, फार काही मोठा नाही. 200,000 वर्ष निसर्गाच्या दृष्टीनं काही क्षण आहे. ओके, तर अशा मानवाचा इतिहास आपण मान्य करायचा क्षणिक मानवी इतिहास का शाश्वत उत्क्रांती? शाश्वत उत्क्रांती नेमकी काय आहे आणि कुणाची आहे हे थोडंसं आपण सुरुवातीला समजून घेणार आहे, जेणेकरून आयुर्वेद कसा आला, त्यानंतर वैद्यकशास्त्र पुढची कशी आली आणि मग त्यातून व्हायरसची संकल्पना एक्झॅक्टली हे मी जरा पटकन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला. तर मानवी इतिहास आहे तो हजारो लाखो वर्ष सहज नॅचरल होता. त्यानंतर मानवाच्या आयुष्यात प्रथम अग्नीचा शोध लागला. मी नेहमी म्हणतो
अग्नीचा शोध लागला, स्वयंपाकघरांचा शोध लागला, अन्न साठवण्याची पद्धत सुरू झाली. पण ती साठवत असताना ग्राम्य म्हणजे रस्टिक म्हणजे कोणताही कल्चर किंवा त्याच्यामध्ये कोणताही संस्कार नव्हता, तशा पद्धतीनं रस्टिक इंटेलिजन्सना माणूस वागू लागला आणि त्या ग्राम्य वास, ग्राम्य जीवनशैली आणि ग्राम्य आहाराने त्या पृथ्वीवर प्रचंड आकार माजला. त्यातून त्या काळातले स्थानिक ते जागतिक लेवलचे जनपद उद्ध्वंस म्हणजे पॅन्डेमिक, इपिडेमिक तयार झाले. आता जेवढं सोशल मीडिया आणि हे कनेक्टिव्हिटी होती त्या काळात नसल्यामुळं हे इपिडेमिक, पॅन्डेमिक जागतिक लेवलचे असावेत असं हे नाही. पण ह्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी व्हायची आणि मग ह्याच्यावर काय करायचं म्हणून जगातल्या प्रत्येक देशातल्या आपापल्या संस्कृतीनी, नेटिव्हनी, आपापल्या मातृभूमीशी अटॅच असणाऱ्या लोकांनी एक कल्चर्ड संस्कार इंटेलिजन्स डेव्हलप केला. त्यामध्ये माझा अधिकार आहे आयुर्वेदाशी बोलण्याचा. तर हे सत्य, हे वास्तव, हे वेद, पुराण, ज्ञानशास्त्र, सायन्स पर्यंत आलेलं आहे. आणि हा कल्चर्ड जो आहे संस्कार, तर जगात सगळीकडे हा कल्चर जो आहे इतका छान डेव्हलप झाला की 100 वर्ष जगण्याची कला त्यातून जन्माला आली. 100 वर्ष जगण्याची कला जन्माला येत असताना माणसाने युद्ध नाकारले, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सगळं स्वीकारलं आणि अशी संस्कारित गावं उभा केली. ती गावं वाघभटकालीन ह्या काळामध्ये सर्व अति ह्याच्यावर पोचली होती, उच्च स्थानावर पोचली होती 100 वर्ष जगण्याची. विचार करा, सिंपल विचार करा की आपल्या हजारो पिढ्या कुठल्याही पद्धतीचं आत्ताचं सायन्स ज्या पद्धतीनं ओपन आहे, ज्या पद्धतीनं आता प्रगती केलेली आहे, आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडे मेडिसिन्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, हजारो गोष्टी असताना आहेत, तसं काहीही नसताना आपल्या हजारो पिढ्यांनी स्वतः कमीत कमी गोष्टी, अत्यंत कमीत कमी गोष्टीवर ट्रॅव्हल करत 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 ज्यावेळी मागच्या पिढीपर्यंत आले, साधारणतः 100 ते 150 वर्षापर्यंत आले, त्यावेळी ते प्रचंड फिल्टर्ड होते. 100 वर्ष जगण्यासाठी लायक असणारी गोष्ट करणाराच माणूस टिकत होता. त्यांची अट्ट नव्हती की मॉर्टॅलिटी रेट इतकाच असावा. त्यांची अट्ट बिलकुल नव्हती. ते निसर्गाला मान्य करत होते आणि जे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या इव्होल्युशन नुसार जे फिट होते, ताकदवान होते, तेवढेच पुढे सरकत गेले. आणि त्यांच्या लकीली त्यांच्या ते चौथी पिढी की जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये म्हणजे शिक्षण आणि कृत्रिम जगाच्या ह्याच्यामध्ये आपण जन्माला आलो. पण माझ्यासारख्या व्यक्तीला जर विचारलं तर तू संस्कार इंटेलिजन्स किती, तर माझा अर्धा आयुष्य संस्कार इंटेलिजन्स मध्ये गेला आणि उरलेला अर्धा आयुष्य शहरामध्ये आल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये गेला. आणि मग मला आयुर्वेद खरा कळायला सुरुवात झाली. त्यावेळी माझा पहिला फोकस होता की आजार का तयार होतात. कारण मी माझ्या मागच्या पिढ्या पाहिल्या होत्या. अजूनही माझे वडील 80 प्लस आहेत, आई 75 प्लस आहे, माझे आजोबा पणजोबा 100च्या पुढे जगले. तर ह्या सगळ्या लोकांनी स्वतःला कसं वाचवता आणलं असेल, स्वतःला कसं डेव्हलप केलं असेल स्वतःची. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सापडलं की त्या काळामध्ये सदातुरांची संख्या 3 ते 3.5% होती. उरलेले 97.5% लोक ही नैसर्गिक जीवनशैली जगत होते. आणि ही जगत असताना त्यांनी निसर्गाला मान्य केलं होतं. म्हणजे कुणाला मान्य केलं होतं, तर त्यांनी पहिलं मान्य केलं होतं एक सूक्ष्म जीवसृष्टीला, मायक्रोब युनिव्हर्स. आणि ही बऱ्याच वर्षापासून मायक्रोब युनिव्हर्स आणि होमोसेपियन्स मानव यांचं संमेलन चालू आहे, सहजीवन चालू आहे. त्यांच्याशी लढाई
मानवानं कधीच केली नाही. पण अलीकडच्या 300, 400, 500 वर्षामध्ये जसा लसीकरण आणि मायक्रोब सृष्टीचा शोध लागला तेव्हापासून मानवानं त्यांच्याशी युद्ध म्हणून स्वीकारलं. व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? मायक्रोब्स इनवर्स कसा तयार होतात? तर निरेंद्रिय, सेंद्रिय, जीवाणू, विषाणू, वनस्पती, कीड, कीटक, पशु पक्षी या सगळ्यांचे स्वभाव असणारे अंदाजे 84 लक्ष योनी आहेत. त्या 84 लक्ष योनीमध्ये सजीवांच्या अंदाजे 20 कोटी म्हणजेच वाटा अर्ध्यापेक्षा कमी इतक्या प्रजाती आहेत. तर सूक्ष्म जीवाच्या अंदाजे 40 कोटी प्रजाती आहेत, तर तो वाटा आहे अर्ध्यापेक्षा जास्त. मानव एकच प्रजाती आहे. पूर्वी मानवाच्या 7-8 प्रजाती होत्या, त्यातनं ट्रॅव्हल करत करत आज होमोसेपियन्स नावाची प्रजाती म्हणजे आपण आहोत. त्यांची आत्ता पृथ्वीवरची संख्या 780 कोटी आहे आणि पृथ्वीवरील वाटा अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे. बघा मी काय म्हणतोय, इथं पृथ्वीवरील वाटा अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी साधारणतः. ओके, तर इतर ह्याच्यामध्ये सूक्ष्म जीवांचा वाटा मात्र 50% पेक्षा जास्त आहे. हेच सूक्ष्मजीव मानवी शरीरात पेशींच्या 1 ते 10 पट संख्येने असतात. शरीरातील संतुलित जिवंतपणावर जितका म्हणजे शरीरामध्ये संतुलित जिवंतपणा म्हणजे आपले ऑर्गन कुठले फेल्युअर नाही आहेत, आपल्या गँग्रीन होण्याची परिस्थिती नाही, तितके त्यांचे वजन म्हणजे अंदाजे 6 किलो पर्यंत असतं. पण मानव मृत झाला रे झाला की त्या शरीरात त्यांचे वजन जितके दिवस ठेवू तितक्या पट्टीत आणि संख्येत वाढत जातं. मग कदाचित 3 दिवसानंतर मृत शरीराचं वजन 100% मायक्रोब्सचं बनतं. इतका त्यांच्यामध्ये फरक पडतो. तर याच्यामध्ये आपण जर पुढे बघितलं तर सूक्ष्म जीवसृष्टी, मायक्रोब्स इनवर्स, ज्याला आपण जीवसृष्टी, जीव जगत, बायोस म्हणतो किंवा जीवलोक, वर्ल्ड म्हणतो. तर ही जीवसृष्टी, जीवाणू, बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये मायक्रोकोकस, स्ट्रेप्टोकोकस, बॅसिलस अँड सिडोमोनस वगैरे, त्यानंतर आद्य जीवाणू, आर्की बॅक्टेरिया वगैरे, त्यानंतर कवक, फंगाय, मोड्स, यीस्ट, मशरूम्स अँड टॅडस्टूल्स, त्यानंतर आदिजीव, प्रोटोझोआ, अमिबा वगैरे, त्यानंतर शेवाळ, अल्गी, तसेच कीड, कीटक, पशुपक्षी या सर्वच जीवसृष्टीला होस्टिंग म्हणून वापरून त्यांची संख्या मर्यादित ठेवून संतुलित साधणारे निसर्गात सर्वात जास्त मल्टिप्लाय होणारे अजूनच सूक्ष्म असणारे क्रिएशन म्हणजे विषाणू, व्हायरसेस बॅक्टेरियापासून नव्हे तर स्वतःच्याच व्हायरस सृष्टीसून ते अगदी हत्तीपर्यंत, ते अगदी जंगलातल्या उत्तम झाडांच्या पर्यंत जर तिथं संतुलन बिघडलं असेल तर तिथं ते ग्रो होतात म्हणण्यापेक्षा मल्टिप्लाय होतात. मल्टिप्लाय होण्याची त्यांच्यामध्ये एक ताकद आहे. तर एक विषाणू व्हायरस तो अत्यंत अतिसूक्ष्म असतो. तो गरजेनुसार एका दिवसात अंदाजे 2,80,000 अब्जापर्यंत वाढू शकतो. तर अशा ह्या सूक्ष्म जीवसृष्टीनं सचेतन ऑर्गॅनिक जिवंत लिव्हिंग आणि सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला घातले. सेंद्रिय ऑर्गॅनिक मॅटर मध्ये यांचं इतकं काम जोरात चालतं, ज्यावेळी शेती करतो त्यावेळी हे जास्त समजू शकतात. त्यावेळी आपले ऑर्गॅनिक, आपलं शरीर, आपल्या सेल्स, आपल्या पेशी, तसंच माती, त्यानंतर इनऑर्गॅनिक मॅटर सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्वर्ट होण्याची प्रोसेस सुरू होते. त्यामध्ये जमीन आपली किंवा आपलं जे काही क्षेत्र आहे, आयुर्वेदात त्याला आंबू क्षेत्र वगैरे जे काय म्हणतात ते प्रसव ह्युमस डेव्हलप होतो. ते एक प्रकारचं फर्टिलायझर असतं आणि एक प्रकारचं कंपोस्टिंग असतं किंवा त्याला कल्चर सुद्धा म्हणतात संस्कृत. तर अशा जीवसृष्टीला मानवाने जनपद उद्ध्वंस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय काय केलं त्याच्या आधी अजून एक कॉन्सेप्ट समजावून घेऊ.
हा कॉन्सेप्ट कदाचित, हॅलो, कृपया कोणीतरी रिस्पॉन्स देत चला, म्हणजे आपल्याला पुढे बोलायला अजून सोपं जाईल. हा, सगळे ऐकतोय सर आम्ही, कंटिन्यू करा सर. नाही थोडं ना और जरी म्हटलं तरी बस होतंय. हो सर. ओके. हा, तर आपण प्रश्न उत्तर शेवटी घेणार आहे, त्यामुळे बरेच प्रश्न पडण्याची शक्यता आहे आणि हा विषय फार वेगळ्या पद्धतीने चालू आहे, त्यामुळे थोडस तर आपल्याला थोडं वेगळे दोन कॉन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जगामधल्या प्रत्येक इनऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे एलिमेंट्स मध्ये, पिरियडिक टेबल मध्ये जितके काही एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारची तत्व असतात. एकदम सटल, एकदम सुसूक्ष्म. सटल तर त्याला पहिलं तत्व असतं, त्याला सुसूक्ष्म जीव देव, सटल बायो सुप्रीम म्हणतात. ओके. त्यांची एक पिक्युलॅरिटी असते, तर त्यांना पूर्वीचे लोक 33 कोटी देव म्हणायचे. तर हे त्या वस्तूचा, त्या एलिमेंटचा, उदाहरणार्थ वायू आहे, तर वायू मधला प्राणवायू आहे, तर प्राणवायूला प्राणवायू देव पूर्वीचे लोक म्हणायचे. आणि त्या प्राणवायूमध्ये अत्यंत सुसूक्ष्म जीवन निर्माण करण्याची जी ताकद आहे, जनरेटिव्ह कॅपॅसिटी, जो ब्रह्मतत्व आपण म्हणतो, ती ताकद म्हणजे देव. ऑपरेटिंग कॅपॅसिटी म्हणजे जीवन जगण्याची जी विष्णू तत्व आहे, ती ताकद म्हणजे देवतत्व. त्याला सटल बायो सुप्रीम म्हणायचं. ते इतक्या मायक्रो लेवलला असतं, ते अजीव जनन करतं, अजीव उत्पत्ती करतं, जड उत्पत्ती करतं, जड वाद म्हणजे अबायोजेनेसिस म्हणजे निर्जीवातून सजीव तयार करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. आणि ती स्वयंप्रेरित किंवा स्वयं उत्पत्ती किंवा जेनेसिस या तत्वावर चालते. तर ते गॉड, त्रिदेव. आणि त्याच्यामध्ये अजून एक तत्व असतं की जे सेल्फ एक्सपायरी डेट ते तयार करतं त्या प्रॉडक्टची. ओके. तर त्याला सटल बायो इनकॉर्पोरियल म्हणतात, म्हणजे सुसूक्ष्म जीव असो. सर थोडं डिस्टर्ब करतोय. हा, आपली स्क्रीन सर प्रेझेंट केली आहे तुम्ही? हो हो, सगळ्यांना स्क्रीन दिसतीये. माईक नका चालू करू, नाही. करून सांगा मला. नाही दिसत आहे मला वाटलं मलाच नाही दिसत आहे ही. ओके, एक मिनिट, मी परत स्क्रीन हे करतो. ओके. सर्वांनी स्क्रीन प्रेझेंट झालेली पिन करून ठेवा. तुमच्या राईट हँड बारला, जर मोबाईलवर बघत असाल तर राईट हँड बारला स्क्रीन असेल, ते तुम्ही पिन करून ठेवू शकता. म्हणजे फक्त स्क्रीन दिसेल तुम्हाला प्रेझेंट केलेली. दिसते का? हा सर, दिसते आता. तर याच्यामध्ये आपण आलो होतो की साधारणतः इथपर्यंतचा विषय मला वाटतं क्लिअर असेल. तर आपण आलो होतो की एक कॉन्सेप्ट आपण समजून घेतोय की प्रत्येक त्याच्यामध्ये असते. तर हे फार वेदकालीन काळापासून पुराणामध्ये हे सांगितलं गेलंय. तर सुसूक्ष्म जीव आसूरला इनकॉर्पोरियल म्हणतात. म्हणजे ते काय करतात, तर कुठल्याही गोष्टीचा वय संपलं की त्याचा मृत्यू घडवून आणतात. ते डिस्ट्रॉयर, जीओडी गॉड मधलं डी, महेश तत्व म्हणजे रुद्र तत्व. तर पूर्वीच्या लोकांना सायन्स मांडण्याची एक खास पद्धत तयार केली होती, कोड लँग्वेज होती ती गोष्टी रूपात मांडले जायचे. पण त्याला नंतर गोष्टी रूपच राहिलं आणि बाकीचं सगळं निघून गेल्यामुळं आमचं जुनं सायन्स हे विचित्र पद्धत, म्हणून मी ते परत प्रेझेंट करण्यासाठी. तर ते काय आहे, तर मृत्यू, लय, रूपांतर, घाण कचरा करणारे, कंपोस्टिंग करणारे, परत माती तयार करणारे, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. तर ते व्हायरसेस आपण मॉडर्न सायन्स नुसार जरी बघितलं तर ते विधेय आहेत, म्हणजे ते नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर्स आहेत. ओके. ते मल्टिप्लाय होणार आहेत, अनंग आहेत, असुरी आहेत, अंगहीन आहेत, नास्ती मूर्ती, मला दिसत नाहीत, ते अशरीर आहेत, निराकार आहेत, अशरीरीन आहेत, अकाय आहेत, अनिर आहेत, ते ग्रह, भूत, दैत्य, पिशाच, राक्षस
पूर्वी जंत जंतू पूर्वीचे लोक याला म्हणायचे. आपण जर सूक्ष्म जीवसृष्टीला समजून घेतलं तरच आपण वाचणार आहे, कारण आपल्या सृष्टीमध्ये त्यांचं 60% पेक्षा जास्त बायोम आहे, बायोवेट आहे त्यांचं. त्याला कार्बन टनेज मध्ये मोजलं जातं. माणसाचं कार्बन टनेज फक्त 0.06 कार्बन टन आहे अखंड पृथ्वीवर, आणि त्यांचं मोर दॅन 50% आहे. म्हणजे विचार करा, मग ते माणसाच्या शरीरातलं पण मोजलं जातं म्हणून त्यांचं जास्त भरतं. ओके, तर म्हणून ही पृथ्वी एक प्रकारचा जसा जलग्रह आहे, म्हणजे आपल्या भूमीवर 76% पाणी जास्त आहे, तसा तो अति सूक्ष्म सजीव ग्रह आहे. म्हणजे सुसूक्ष्म जीव देव ग्रह पण आहे आणि असुर ग्रह आहे. या दोन्ही गोष्टींना निसर्ग समजावून घेतो. निसर्गाला देव पण तेवढेच महत्वाचे आहेत आणि दैत्य पण महत्वाचे आहेत, देव आणि असुर. मग हे सगळं चालतं कसं? तर हे सगळं चालतं नैसर्गिक जनुकीय बदलानुसार. जेनेटिकली इव्होल्युशन मध्ये नॅचरली मिलियन्स ऑफ इयर्स हे जनुकीय बदल होत राहतात. काही अशा गोष्टी असतात की त्या दीर्घकाळ सुप्तावस्थेत असतात किंवा खोलवर बर्फामध्ये, ज्वालामुखीमध्ये, डोंगरामध्ये. त्यांना कधीही डिस्टर्ब करायचं नसतं आणि निसर्ग त्याच्या नैसर्गिक गोष्टीनुसार. आणि तिसरा जनुकीय बदल आहे तो कृत्रिम प्रायोगिक जनुकीय बदल, जो आत्ताच्या काळात प्रचंड लेवलला चालू आहे. मानवाचा सूक्ष्म जीवासोबतचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप म्हणजे युद्ध, त्यांच्याशी केलेलं बायोयुद्ध, नाश, आत्महत्याचा एक प्रकारचे. कधी लक्षात ठेवा, बंदूक वापरणाऱ्याचा मृत्यू सुद्धा बंदुकीनेच होतो. जे पेराल तेच उगवेल. म्हणून सूक्ष्मजीवशास्त्राला, मायक्रोबायोलॉजीला समजून घेणं गरजेचं आहे. आता जर मायक्रोबायोलॉजीची जर तुम्हाला लिस्ट दाखवायची ठरलं तर आर्चिओ मायक्रोबायोलॉजी पासून ते पार अगदी व्हॉट यू से अंतराळ मायक्रोबायोलॉजी पासून सगळ्या जगात सगळ्या मायक्रोबायोलॉजीच आहे. त्याचा मी एवढा अभ्यास केला लक्षात आलं की आपण एखाद्या गोष्टीची चिरफाड किती करतो, एखाद्या गोष्टीला किती अँगलने बघतो, त्या गोष्टीला एकच अँगलने का नाही बघत, जीवन म्हणून का बघत नाही, त्याला आजार म्हणून का बघतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट समजून घ्यायची, मला आईबद्दल समजून घ्यायचं तर मला आईला पूर्ण बघावं लागेल, तिच्या मातृत्वापासून सगळं बघावं लागेल, तर मला आई अनुभवायला मिळेल. पण मी आईचे वेगवेगळे अंग जर बघत बसलो, भाग बघत बसलो, तिचे गुण वेगळे तोडून बघितले तर मला आई दिसणार नाही. तसं ही आपल्याला जीवन जन्माला घालणारी पृथ्वी, निसर्ग, त्याला तसं बघावं लागेल. आयुर्वेद, योगायोगाने आयुर्वेदाने हे बघितलं काय. तर हे सूक्ष्म जीवशास्त्र आज कसं काय वापरलं जातं, तर सामान्याने उपयोग रेग्युलर यूज साठी. म्हणजे काय, आमच्या बेकिंग करण्यापासून ते प्रत्येक आता अन्न पदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्ह पासून सगळीकडे सूक्ष्मजीवांची पेरणी झालेली आहे. दुसरं औषधीमध्ये, मेडिसिन्समध्ये प्रतिजैवी, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल्स, त्यानंतर जे बायोवॉर करण्यासाठी, ते तर आता आपण ऐकतोय, कदाचित हे बायोवॉर तर नसेल ना, पण वॉरचा एक फायदा आहे फार मोठा. निसर्गाला हे व्हायरसेस आणि हे काहीही करत नाही. जिथं ह्या व्हायरसेसना संतुलित करण्याची जागा आहे तिथंच हे अटॅक करतात. आणि जिथं संतुलित आहे, स्वच्छ पाणी, जंगल, स्वच्छ हवा, स्वच्छ नद्या, बर्फाळ प्रदेश, जिथं मानवी हस्तक्षेप नाही तिथं जैविक युद्ध होत नाही. उलट तिथली जैवविविधता अजूनच चांगल्या पद्धतीनं हे करत वाढत राहते. कारण तिथली जी मायक्रोबायोलॉजी आहे ती स्थिर, संतुलित आणि व्यवस्थित असते. ओके. आणि मानवी जगात सुद्धा आपल्यासोबत राहणारे ढेकणं, झुरळ, डुकर यांना सुद्धा डिस्टर्ब करत नाही ते बायोवार. फक्त मानवालाच का करतं याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण एकत्र जमलो. तर लसी, व्हॅक्सिनेशन, मेडिसिन्स ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मानवाने निर्मित केलेल्या आहे. स्वतःची एकही पेशी न बनवणारे मानवाचे गुलाब कोण झालेले, मूलद्रव्य, सगळे एलिमेंट्स झालेले आहेत, तथा सूक्ष्मजीव, मायक्रोब झाले. त्यामुळे आपला एक गोड समज आहे की आपण
जगावर राज्य करतोय. खरं तर मायक्रोब्स आत्ता आपल्यावर राज्य करताय. तर जनपद उद्वंसमध्ये अति सूक्ष्म मायक्रोब्स हे काय करतात, एकतर क्वांटायजिओम म्हणजे संस्पर्श सर्ग करतात किंवा रोग संक्रमण इन्फेक्शन करतात आणि संक्रमित इन्फेक्शियस रोग आजार आणि व्याधींना डिसिजेसना जन्माला घालतात. ओनली बाय अंडरस्टँडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स मॅन विल सर्वाइव्ह. तर मग ते काय होतं, नेमकं काय होतं, तर एक निसर्ग स्वच्छता म्हणून मी एक डेफिनेशन स्वास्थ्याची थोडीशी मांडलेली आहे. तर विविध पेशीय कार्यामध्ये स्वयंभक्षित ऑटोफॅगीची भूमिका महत्वाची असल्याने, पोषक तत्वे स्वयंचलित झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साहजिकच संसर्गजन्य कण इन्फेक्शियस पार्टिकल्स चे स्वयंचलित ऑटोफॅगी अधपतन डिजनरेशन होते. याला परभक्षित सुद्धा म्हणतात, झॅनोफॅगी. विश्वातील प्रत्येक शरीर मन आत्ममधील कार्यकलापेशीय मृत्यू म्हणजे प्रोग्रॅम्ड सेल डेथ पीसीडी याची कार्यप्रणाली पेशीतील स्वयंभक्षक ऑटोफॅगोसोम्स शी निगडीत असून स्वयंभक्षित ऑटोफॅगी प्रथिने प्रोटीन्सवर अवलंबून आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे स्वयंभक्षित ऑटोफॅगी ही कार्यप्रणाली शरीर मनात्माच्या मूळ बेसर समस्थिती होमोस्टॅटिससाठी महत्वाची असते. सगळ्यात अनावश्यक गोष्टींची व्यवस्थित विल्हेवाट एक्सक्रिशन लावली जाते. म्हणजे समदोष हा समाग्निच समधातू मलक क्रिया, त्यासाठी प्रत्येक शरीराला संडास लघवी आणि गॅस दिलेला आहे. याच्यामध्ये समदोष हा समाग्निच समधातू मलक क्रिया हे नैसर्गिक स्वच्छता झाली. त्याच्यामध्ये मला 2 शब्द अजून ऍड करावेसे वाटतात आणि मी माझ्या ग्रंथामध्ये म्हणजे मी लिहित असलेल्या पुस्तकामध्ये हे 2 शब्द ऍड केले. समदोष हा समाग्निश्च समाग्निश्च, नंतर सूक्ष्म जीव आणि समधातू वेग मलक्रिया. वेग पण तेवढेच महत्वाचे आहे. आणि प्रसन्न आत्मेंद्रिय मन जीवसृष्टी स्वस्त इत्यादी दिले. तर जीवसृष्टीला जर आपण मान्य करत नसू तर मानवाचा स्वास्थ्य पूर्वी नैसर्गिकरित्याच इतकी निसर्ग स्वास्थ्य होतं, त्यात माणूस स्वतःला ऍडजस्ट करून कमीत कमी वस्तूमध्ये कमीत कमी गरजेच्या गोष्टीमध्ये जगत होता, तोपर्यंत निसर्गाने आपल्याला नाकारलं नव्हतं. तर ह्यामध्ये निसर्ग आपल्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन येत राहतं. आता मी मुद्द्यावर येतोय. तर अशा ह्या जीवसृष्टीमध्ये जर आम्ही 4 भांडी घेऊयात आपण, ओके, तर आपण निसर्ग स्वच्छतेमध्ये एक प्रकारचं याच्यातून बाहेर पडतोय, शेअरिंग मधून. ओके, हा, तर याच्यामध्ये निसर्ग स्वच्छता हा जो एक प्रकार आहे, याच्यामध्ये निसर्ग स्वच्छतेमध्ये आपण जर पाहायला गेलो तर एक गोष्ट खूप महत्वाची जाणवते. उदाहरणार्थ आपण 4 प्रकारची भांडी घेऊ किंवा 4 प्रकारच्या गोष्टी घेऊ. एक डस्टबिन घेऊ, खूप घाणेरडं, जे आज आपण ज्याला झोपडपट्टी एरिया म्हणतो, गटारी शेजारी राहणारा, खराब एरियात राहणारा हा एक प्रकार आहे. दुसरा आपण एक घेऊ, तो म्हणजे स्वच्छ एकदम चकाचक, की जो अत्यंत स्वच्छ आहे, चकाचक आहे, पण तो कशाने स्वच्छ आहे, तर केमिकल्सने स्वच्छ केलेला आहे, बरोबर. आणि तिसरा जो प्रकार आहे तो संस्कार, म्हणजे आपण भारतीय पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीनं उत्तम प्रकारचा स्वयंपाक केलेलं एक जेवणाचं ताट घेऊ. आणि चौथा आहे तो म्हणजे कच्चं नैसर्गिक अन्न, फळं भाज्या आहे त्या स्वरूपात ठेवू. आता ह्या गोष्टी 4 दिवस ठेवल्या तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात पहिला अटॅक इन्फेक्शनचा कुणावर होणार आहे, तर आम्ही लगेच म्हणून त्या डस्टबिनवर होणार आहे, बरोबर. डस्टबिनवर होणार नाहीये. डस्टबिन मध्ये ऑलरेडी मायक्रोब्स असतात, फंगाय असतात, आल्गी असतात, प्रोटोझोआ असतात आणि खूप प्रकारचे इन्फेक्शन असतं.
त्या नवीन इन्फेक्शनला खरंच तिथे जागा मिळेल का? मिळणं शक्य नाही. नैसर्गिक भांड्यामध्ये नैसर्गिक स्वच्छ असणाऱ्या फळांच्या मध्ये काही कालांतराने हे इन्फेक्शन ज्यावेळी त्याची नैसर्गिक अवस्था संपेल त्यावेळी तिथं ते इन्फेक्शन ऍक्टिव्हेट होईल. तिसरं अन्न आहे. ते अन्न साधारणतः योग्य वातावरणात तयार झालं असेल, समशीतोष्ण असेल आणि त्याच याच्यामध्ये जर खाल्लं गेलं किंवा त्या वातावरणामध्ये ते स्वच्छ राहील, नाही तर ते शिळं बनल्यानंतर ते डस्टबिनकडे आपल्याला पाठवावं लागेल. आता एक फार महत्वाची चौथी गोष्ट आपल्याला बघायची, एक भांडं राहिलंय आपलं, ते म्हणजे केमिकली क्लीन्ड. केमिकली क्लीन्ड भांड्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर तिथं आपण जे मगाशी सूक्ष्म जीवसृष्टीचा अभ्यास केला, विचार केला, ती सूक्ष्म जीवसृष्टी सगळीकडे असते. तिथं आपण केमिकली त्याला स्वॅप केलं, क्लीन केलं, सॅनिटाईज केलं, सॅनिटायझर वापरले, तिथं प्रचंड साबण वापरले, त्यानंतर सूक्ष्म जीव सृष्टीला नलिफाय करण्यासाठी पेस्टिसाइड्स वापरले, फर्टिलायझर्स वापरले. त्यामुळे त्या भांड्यामध्ये काय झालं की त्यामध्ये तयार झालेले प्रिझर्वेटिव्ह घातलेले जे काही अन्नपदार्थ आहेत, जोपर्यंत त्या अन्नपदार्थांची नैसर्गिक ताकद त्या केमिकलशी फाईट करू शकते, त्या केमिकल बरोबर राहू शकते, तोपर्यंत ती मजबूत राहील. पण ज्या क्षणाला ती संपेल सगळ्यात जास्त सडणं, नासणं त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारच्या ह्या 4 याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ स्वच्छता आहे नैसर्गिक स्वच्छता. ती नैसर्गिक फळामध्ये, नैसर्गिक अन्नपाण्यामध्ये, नैसर्गिक जीवनशैलीमध्ये, निसर्ग जीवनशैलीमध्ये. दुसरी आहे संस्कारित, की बाबा आम्ही हजारो वर्ष उत्तम पद्धतीनं अन्नपाण्याला समजून घेऊन अन्नपाणी तयार करायला लागलो आणि त्या पद्धतीचा संस्कार. आणि केमिकल युरोप अमेरिकन लोकांचा प्रॉब्लेम काय की तिकडं सातत्यानं अशा प्रकारच्या वातावरण आहेत की त्या ठिकाणी त्यांना सातत्यानं ह्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. भारतीय किंवा एशियन कंट्री किंवा अगदी ब्राझील वगैरे जे भरपूर जैवविविधतेनं समृद्ध देश आहेत त्या ठिकाणी एकतर डस्टबिन तयार होईल, नाहीतर नैसर्गिक स्वच्छता तयार होईल, किंवा फार तर तिथल्या नेटिव्ह लोकांनी तयार केलेली संस्कार असणारी स्वच्छता तयार होईल. पण केमिकल स्वच्छता आता जगावर ब्रिटिशांनी लादली गेली आणि ब्रिटिशांनी 1800 नंतर अत्यंत प्रकारे. आता इथे मी एक गंमत दाखवणार आहे. तर मी आता स्क्रीनवर अजून एक गोष्ट दाखवतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की जगामध्ये आउटब्रेक्स जे आहेत, ओके, तर तुम्ही पूर्ण ह्या लोकेशन्स बघा आणि तिथं मृत झालेल्या संख्या बघा. तर साधारणतः प्लेग ऑफ ऍथेन्स 429 to 426 BC ग्रीस 75 ते 1 लाख मृत्यू. त्यानंतर प्लेग ऑफ जस्टनिन, तर 40 to 50% ऑफ पॉप्युलेशन ऑफ युरोप तिथं खालास झालं. 2 मिलियन इन जॅपनीज. त्यानंतर 10 ते 60% युरोपियन पॉप्युलेशन. ब्लॅक डेथ, बिबोनिक प्लेग. त्यानंतर असं पुढे जर आपण गेलो तर ह्याच्यामध्ये भारताला शोधा, तुम्ही भारतीयांना शोधा. तुम्हाला भारतीय खूप खाली फक्त गुजरातच्या तिकडून आलेल्या प्लेग मध्ये सापडतील. साधारणतः हा तुम्ही लिस्ट ऑफ एपिडेमिक म्हणून ह्याच्यावर हे सगळं बघू शकता गुगलवर. तर साधारणतः ही नैसर्गिक स्वच्छता ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काय म्हणता येईल की इन्फेक्शन आणि एपिडेमिक पॅन्डेमिक डेव्हलप होण्याची शक्यता जवळपास नलिफाय होते. तसंच ह्या काळात आपण पाहिलं की मृत्यू कोणाचा होत आहे जे केमिकली क्लीन आहे, जे सातत्याने केमिकलच्या संपर्कात आहेत, औषधी केमिकली जसं की अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल, सातत्यानं अँटीडायबेटिक. याच्यामुळे होतं काय, शरीरामध्ये केमिकल घेतल्यामुळे तिथला बायोमास जो असतो, ज्या मायक्रो गट बॅक्टेरिया
100 ट्रिलियन मायक्रो बॅक्टेरिया आपल्या पोटाची आणि अशा नाश केलेल्या किंवा झालेल्या भांडणामध्ये त्या काळातला सगळ्यात ऍक्टिव्हेट असणारा व्हायरस, बॅक्टेरिया, इन्फेक्शन, एपिडेमिक, पॅन्डेमिक हे त्या भांड्याला पटकन ग्रॅब करतं. ओके, हा व्हायरस इतका पसरणारा असतो की तो जग फिरून येतो. मग आपण जे मास्क वापरतो, कुठल्या पद्धतीने वापरतो वगैरे वगैरे त्याच्यावर आता बोलण्याची गरज बोलणार नाहीये मी, पण त्याचा स्पीड आणि त्याचं मल्टिप्लिकेशन इतकं असतं. पण तो पाण्यामध्ये घुसून तेवढ्या पद्धतीने मल्टिप्लाय झाला का? स्वच्छ अन्नामध्ये मल्टिप्लाय झाला का? एक्झॅक्टली लाईक दॅट अस्वच्छ शरीरामध्ये की ज्यामध्ये अस्वच्छ बाय केमिकली, अस्वच्छ बाय फर्टिलायझर, अस्वच्छ बाय म्हणजे मायक्रोब्स लेस शरीरामध्ये याचं आक्रमण जास्त होतं. आणि मग काय सुरुवात होते, जेवढे शरीरामध्ये त्या व्हायरसेसला राहायला जागा किंवा तिथं त्या पद्धतीचं त्याचं संतुलित करण्यासाठी गरज, तेवढा फिवर येतो. त्याला आयुर्वेदामध्ये तरुण ज्वर म्हणतात. तर प्राथमिक प्रायमरी फिवर हा प्रत्येक वेळी नैसर्गिक रोग प्रतिबंधक नॅचरल व्हॅक्सिनेशन साठी आलेला असतो. नवत्वर ज्वर जो आहे, नवत्वर ज्वर, त्याचं काहीतरी कर्म आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे म्हणजे नेमकं काय होतं, ताप आल्यानंतर काय होतं पहिल्यांदा, तर त्याच्यानुसार हे ऍक्ट दिलेलं आहे. लंघनम, पाचनम, स्वेदनम, कालो, मी तिथं विश्रांती घातलेला आहे, यवाग व तिक्तकोर असा हा. ओके, तर याच्यामध्ये लंघनम, पाचनम, फास्टिंग अँड डायजेशन सर्व रोगांचं कारण आहे. रोगा हा सर्वे अपि मंदाग्नो. मग हे लंघन पाचन म्हणजे फास्टिंग डायजेशन कशा पद्धतीने करायचं आहे, तर श्रुत शीतजल, बॉइल्ड वॉटर, त्याच्यामध्ये श्रेष्ठ आहे षडंग पाणी, 6 हर्बल इन्फ्युजन जे आपले आहेत, तर बॉइल्ड वॉटर. श्रुत शीतजल एक्झॅक्टली काय करतं, तर ते डीप पोअर मध्ये घुसून तिथं असणारा पूर्ण क्लेद, आम, साम, घाण, लघवी, संडास जे काय साठलेलं आहे ते सगळं स्वच्छ करतात. आता इथं प्रश्न पडला असेल, हा तर आगंतुक ज्वर आहे, हा बाहेरून पण मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कुणाच्या शरीरामध्ये थांबतो, तर जनरली आपण आता पाहिलंय, त्याचे मॅथमॅटिक पण पाहिलंय, की 80% लोकांच्या मध्ये तो येतो आणि निघून जातो. तर तिथं नैसर्गिक रोग प्रतिबंध, नॅचरल व्हॅक्सिनेशन होण्यासाठी जास्त स्कोप आहे. ओके, त्यानंतर तो 17 ते 18% लोकांच्या मध्ये कॅरियर म्हणून खूप राहू शकतो. जे सदातूर आहेत, सातत्यानं असा थोडी सर्दी, थोडं ऍलर्जी, रायनायटिस वगैरे वगैरे घेऊन फिरतात, त्यांच्या मध्ये होस्टिंग करण्यासाठी त्या व्हायरस. आणि थर्ड थिंग इज दॅट की लास्ट थिंग आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये इमर्जन्सी डेव्हलप होते, ती इमर्जन्सी, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण सध्या तरुण ज्वराचे कर्म, श्रुत बॉइल्ड वॉटर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता जो तयार होत आहे तो साधारणतः मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो. सातत्यानं कफग्न औषधं, कफ कमी करणारी अन्न, औषधं, तीक्ष्ण औषधं घेतल्यामुळं कफाचा खूप क्षय झाला. पण प्राणवायू स्रोतस कफाशिवाय अशक्य आहे. म्हणजे कफाचं नैसर्गिकरित्या कफाचं साम्यत्व व्हायला हवं होतं, इथं क्षय झाल्यामुळं कोरडेपणा आला. त्यामुळे असिम्टमॅटिक हॅपी हायपोक्सिया सारखे सिम्टम दिसू लागले. पेशंट सांगतात की आम्हाला सर्दी, ताप, खोकला, इन्फेक्शन, ताप वाटत नाही, पण आम्हाला दम लागतोय, अस्वस्थ वाटतंय. सातत्यानं आम्ही ह्या 3-4 महिन्यामध्ये कफग्न औषध घेतली. तर ती न घेता नवज्वर कर्म करून त्यानंतर ह्याला जर आपण पुढं पाहिलं असतं तर हे गरज नव्हती. तर तो आधी नवज्वर कर्म ऍक्ट आपण बघणं गरजेचं आहे.
तर लग्नम पाचनम फास्टिंग म्हणजे काय? गरम पाण्याचं फास्टिंग, षडंग पाण्याचं फास्टिंग. याच्यामध्ये गरम पाणी खूप खोलवर जाऊन, तसं बघितलं तर आपलं शरीर आतून सूक्ष्म जीवांचं जसं आहे तसं पाण्याचं आहे, जल सृष्टी आहे. आणि आपल्या शरीरातले सगळे अवयव आतून जसं जलसृष्टीमध्ये असतात तसं रक्तातून, पाण्यातून, रसधातूमधून, रसरक्तामधून शोषण करत असतात. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशामध्ये जल महाभूत सुद्धा एक्झॅक्टली बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आतमध्ये असणारं एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन युक्त, प्राणवायुयुक्त रेस्पिरेशन अशक्य होतं. तर याच्यासाठी आपल्याला बॉइल्ड वॉटरनी तो एरिया क्लीन करायचा, तो एरिया पूर्णपणे स्वच्छ करायचा आहे. षडंग पाणी तिक्त रसात्मक असल्यामुळं इथं चालणार आहे. त्यामुळं तो तिक्त रसामुळं स्त्रोतसांना मोकळं करणार आहे. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं कषाय रस पूर्णतः वर्ग सांगितलेला आहे. कषाय रसाने काय म्हणता येईल त्याला, पूर्णपणे स्त्रोत बंद होतात. त्यासाठी मग पुढचे जे काय ऍक्ट सांगले त्यात बाष्पपान म्हणजे वेपर इनहेलेशन, त्याच्यामध्ये आपण कापूर वापरू शकतो, थायमॉल, मेंथॉल सारखे आहेत. त्यानंतर उष्म वस्त्रस्वेद, हॉट कॉटन फोमेंटिंग, दिवसातून 3 वेळा वाफ घेणं. त्यानंतर हॉट कॉटन फोमेंटिंग करणं आणि हळद मीठ पाजण्या करणं हा सिंपल. आणि त्यानंतर इफ पॉसिबल धूमपान. आता या सगळ्यांची औषधं मी तुम्हाला सांगू शकतोय, सांगणार आहे. त्यानंतर गुरु प्रावरण, वार्म कवरिंग सातत्यानं. हे कुणासाठी आहे? ज्यांच्यामध्ये सिम्पटम आहे सुरुवातीची, ज्यांच्यामध्ये सर्दी, ताप, खोकल्याची सिम्पटम आहेत त्यांच्यासाठी. इतर लोकांनी पॅनिक होऊ नये. इतर लोकांनी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला जेवण करावं, चावून खावं, पोट अर्धवट ठेवू नये, घाईत खाऊ नये. त्या आयुर्वेदाच्या दिनचर्याच्या गोष्टी पाळायच्यातून भयापासून दूर राहायचं. काही वेळेला खूप कफाचं आणि म्हणजे सद्यवमनाची अवस्था तयार होते. तर त्या ठिकाणी लवण जलाने सद्यवमन, छोटस सद्यवमन त्या रुग्णाचा परिस्थिती आणि उत्कलेश बघून करायचं आहे. आणि इथं औषधी निषेध सांगितलेला आहे. औषधी निषेध मध्ये कषाय रस सांगितलेला आहे, पण तिक्तक रस चालेल असं सांगितलेलं आहे. कषाय रस. आणि मग कालविश्रांती. कालविश्रांती म्हणजे जोपर्यंत ज्वर मोक्ष होत नाही, ज्वर निवृत्ती होत नाही तोपर्यंत. उपवासाला अजून काय चालणार आहे ह्या काळामध्ये? तर यवागो तिक्तको रस हा म्हणजे मंड, पेया, विलेपी. मंड, पेया, विलेपी हा संसर्गजन्य क्रम केल्यासारखा करत असताना भूक वाढली तर युष, मांसरस, ओदन हा प्रकार चालणार आहे. आता याच्यामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता खूप जास्त असल्यामुळे जीवन प्राण ऊर्जा सत्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सरबतं किंवा ग्रीन टी हे पण चालणार आहे. अजून एक ह्याच्यामध्ये काही पेशंटमध्ये असं पण जाणवलेलं आहे की ज्यामध्ये व्रण तयार झालेत, म्हणजे फुंसिया तयार झाल्यात, पू तयार झालेत. तर इन्फेक्शन तिकडेही सरकलेलं काही पेशंटमध्ये मला जाणवलं. किंवा छातीमध्ये प्राणवायूमध्ये पुयोत्पत्ती जर झाली तर बाहेरून उपनाळ सुवेद घेणं आणि व्रण धोपणाची फ्युमिगेशन वापरणं, वुंड फ्युमिगेशन वापरावे. अशा प्रकारचं नवतरुण जेव्हा कर्म केल्यानंतर नैसर्गिकरित्या व्हॅक्सिनेशन होतात. प्रत्येक ऋतूनुसार, प्रत्येक काळानुसार, प्रत्येक वातावरणानुसार, प्रत्येक दिवसानुसार, अन्न पाण्यानुसार, शेती, निसर्गातल्या बदलानुसार, पाऊस पाणी, परवा चक्रीवादळ झालं त्याच्यानुसार व्हायरसेस आपलं स्वतःचं अस्तित्व बदलत राहतात. कारण त्यांना व्हायरसेस, बॅक्टेरिया ही जीवसृष्टी सातत्यानं हे संतुलन तयार करण्यासाठी बदलत राहते. त्या काळात आपल्याला सातत्यानं ह्या पद्धतीचं नवज्वर येत असतो आणि त्या नवज्वरामध्ये सातत्यानं नैसर्गिक व्हॅक्सिनेशन जर होत गेलं तर करोना सारख्या
ज्वर करोना सारख्या इन्फेक्शनचं पण आपल्याला नैसर्गिक वॅक्सिनेशन ऑटोमॅटिक मिळून जाईल. तर आपल्याला पुढे जायचं आहे. याच्यामध्ये वनौषधी विकल्प चॉईस ऑफ हर्ब्स काय असू शकतो, तर रसायन काले, पहाटे, रोग प्रतिबंध ऊर्जा म्हणजे प्राण ऊर्जा अवलेय, अशा प्रकारचे अवलेय साधे साधे अवलेय असावेत की जे कषाय रसात्मक नसावेत. ओके. अभक्त काले म्हणजे उपाशी पोटी वात काल असतो पण तो कफज असतो म्हणून वात काल कफत चूर्ण द्यायचा. अधोक्त जेवणानंतर पित्तकाल कफत चूर्ण द्यायचं. सर्वच कालातील प्राण ऊर्जा जोर काढा असे तिक्त रसात्मक काढ्यांची योजना आपल्याकडे पाहिजे की ज्यामध्ये अत्यंत गरजेच्या वाढलेल्या लक्षणानुसार वारंवार देण्याचे प्राणश्वास द्रव आपल्याकडे पाहिजे. म्हणजे काय लिक्विड्स पाहिजेत. सर्व घाण कचरा मलबा संडास लघवी घाम शरीर बाहेर टाकणारा स्वप्न कालातील अनुलोमक सर्वानुलोमन आपल्याला तयार करावं लागणार आहे. कंठस्वर भेद नस्य तयार करावं लागणार आहे. मी ह्या औषधांची थोडी लिस्ट आपल्या पुढं सादर करतोय. तर वनौषधी ज्वर प्रतिशय का श्वास स्वर भेद ऊर्ध्व जत्रु प्राण व उभय हृदय वह जे काय आहे त्याच्यामध्ये जीर्ण ज्वर क्षीरघृत हा नंतर लागणार आहे आपल्याला 7 दिवसानंतर. तर तो क्षीरघृतपाक, नुसतं क्षीरपाक नाही घृतपाक, याच्यामध्ये पिंपळी रक्तचंदन नुसतं औषध कुटकी अशा पद्धतीचा आणि हा सिद्धक्रम भरड चूर्ण आणि असा मी इथं दिलेला आहे. आता आपल्याला ह्या लेक्चरच्या मर्यादामुळे मी हे आपल्याला शेअर नाही करू शकत. तर दुसरं प्राण रसायन मी तुम्हाला फक्त दाखवायचा प्रयत्न करतोय की मगाशी एक कॉन्सेप्ट मी सांगितलं होतं. त्या कॉन्सेप्ट मध्ये आपण म्हटलं होतं की त्या ठिकाणी जे सटल बायोसुप्रेम आणि सटल इनकॉर्पोरियल असतात ते त्या द्रव्यानुसार ऍक्ट होतात. उदाहरणार्थ मी जर केमिकल अन्न खाल्लं फर्टिलायझरचं तर त्या फर्टिलायझरच्या एलिमेंट्स मध्ये असणारे सटल बायोसुप्रेम आणि सटल बायो इनकॉर्पोरियल तशा पद्धतीच्या व्हायरसेसना तशा पद्धतीच्या नैसर्गिक सिस्टीमला अट्रॅक्ट करतात. त्यामुळं अशा पद्धतीची औषधी योजना असावी की जी जागतिक लेवलला गरजेची आहे. म्हणजे काय तर पूर्णतः धातुविरहित, पूर्णतः सहज बनवता येणारी. आता ही जी मी औषधं प्रेझेंट केली तुमच्या पुढे त्यातली सगळीच औषधं असावी असा अजिबात हट्ट नाहीये. त्याच्यातली 1-2 औषधं नसतील. उदाहरणार्थ मला अमेरिकेत औषध द्यायचं आहे तर मला तिथं हर्बल मेडिसिन गोळा करणं इझिली शक्य आहे. मला कोण तिथं ऑब्जेक्शन घेणार नाही. आणि मग माझ्या क्षीरपाकातली किती औषधं अवेलेबल आहेत तेवढे मी तिथं देऊ शकतो. तसं प्राण रसायन अवलेय आहे त्याच्यामधले मी किती देणार आहे तर च्यवनप्रकाश खंडकार्य आलय वासावले वासागृत यांचा मिळून तो अवलेय त्यांच्यातल्या ह्याच्यानुसार बनलेला अवलेय आहे. जेवढे औषधं शिल्लक तयार आहेत तसंच वात काल कफत चूर्ण आहे. तर ते सकाळी अभक्त काळे द्यायचं आहे जेवणाच्या आधी उपाशी पोटी. त्याच्यामध्ये माझ्याकडे पिंपळी याला तो सुंट मरीच पिंपळी मूळ नाहीये पण बाकीचे आहेत. धान्य काय हिंग आहे चित्रक आहे आजमत आहे पण नागकेशर नाही आहे. कचोर आहे चवे आहे दारुण तोक आहे. तर हे सगळे औषधं अगदी मी गवती चहा कर्पूर थायमल मेंथॉल सुद्धा वापरायचा प्रयत्न केला. गरज नाहीये पण वापरल्यानंतर तीव्र अवस्थेमध्ये हीच औषधं उपाशी पोटी जर वेगावस्था खूप असेल जीर्ण ज्वरावस्था खूप असेल इमर्जन्सी असेल. आता आयसीयू मधले 7 पेशंट आम्ही ट्रीट करतोय अशा पद्धतीनं. म्हणजे आयसीयू मध्ये तुम्ही जर बघितलं तर कंपल्सरी बॉइल्ड वॉटर मुगाचीच खिचडी म्हणजे पेय विलेपी नुसारच आणि ही औषधं कालानुसार देतात. वात काल जो आहे त्या वात कालात आपण काळामध्ये असणारी पॅथॉलॉजी ब्रेक करण्याचं काम वात काल कफत चूर्ण करतं जेणेकरून क्षुद्बोध होऊ शकतो अग्निप्रदीपन होऊ शकतं तिथलं आम साम सगळं निघून जाऊ शकतो. तर तशा होतं. पित्तकाल कफज. पित्तकाल कधी आहे तर पित्तकालाच्या आधी आपल्याला आहार सेवन करायचं आहे.
जेणेकरून कफाच्या काळात आहार सेवन करायचं आहे, जेणेकरून मधुर विपाक तयार होऊ शकतो. मधुर विपाक तयार झाला की आम्ल विपाकासाठी अन्न पित्ताच्या काळापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे सकाळी 7-8 खाल्लं तर ते अन्न पित्त विपाकाच्या तिथपर्यंत पोहोचू शकतं, पित्ताच्या काळापर्यंत. आणि त्यानंतर हे औषध घ्यायचं आहे पित्ताच्या काळात एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये पित्तग्न पण कफग्न औषध आहे. त्यानंतर आपण काही काढे तयार केलेले आहेत, त्यामध्ये सगळीच औषधं असायला पाहिजेत असा परत अट्टहास नाही, पण असली तर डॉट रिझल्ट येतात. त्यानंतर काय आपण लिक्विड्स आहेत, त्याचे काही फॉर्म्युलाज आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला इतका स्कोप आहे. श्वासोनेल वापरू शकता, वासोनेल, दशमोला अरिष्ट वापरू शकता, द्राक्षास वापरू शकता, वास्कासव, कणकासव, कंठ्य, हृदय, कृष्णा निग्रह, हिक्का निग्रह, कासर, श्वासर, ज्वरहर असे चरकातले पाठ सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. तसं नस्याचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये अनुतेल, वेखंड तेल आहे. त्यानंतर बला विदारी. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये अक्षरशः खजाना दिलेला आहे, म्हणजे आकाशगंगा आहे औषधांची. कुठल्या ग्रहावर राहायचं आपण ठरवायचं, ताऱ्यावर सुद्धा राहायची गरज नाही, एखाद्या उपग्रहावर राहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने. आणि स्वेदनासाठी, अमृत पाशपानासाठी थायमॉल, मेंथॉल, भीमसेनी कपूर आपल्याला माहितच आहे, अमृतधारा. उष्म वस्त्र, बादसे, दंड. धूमपानासाठी सिंपल आहे, वेखंड चूर्ण गोहरी जाळून धूम करा धूपाने. धूपांसाठी रानचणी, घृत, तांदूळ, हळद, मिरची, सैंधव, मीठ अल्प प्रमाणात, ओवा, राळ, अगरू, डिंक, गुगळ, उंड, धूप, जटामांसी, बाळझेपा, विडंग, निरगुडी, वचा, भीमसेनी कपूर, मुस्ता, निलगिरी पत्र, अश्वगंधा, तुळस, बृहती, जव, यव, सातू, सरशत, मोहरी. किती मोठं आर्षकी धूपमध्ये अश्वगंधा, तुळस, बृहती, पिंपळी, घृत. तुम्ही गंधवर्तिका म्हणजे अगरबत्त्या तयार करू शकता. अंजनासाठी आपण सैंधव, पिंपळे वगैरे हे घेऊ शकतो. ही अंजना तीव्र तापामध्ये, विषम ज्वरामध्ये खास करून. त्यानंतर आपल्याला काही वेळेला कृमिघ्नाची चिकित्सा पण करावी लागते. कृमिघ्नामध्ये हायवे बनवायचं काम चालू होतं. त्या नैसर्गिक उत्खलनात ते जंगल नष्ट होताना तिथं जो व्हायरस सापडला, त्यामुळे त्या हायवेचं नाव आजही एड्स हायवे आहे, हे तुम्ही पाहू शकता. ओके. तर हा व्हायरस मल्टिप्लाय होणारी जात आहे. लक्षात ठेवा, ही ट्रॅव्हल करणारी जात नाहीये, ही पुढे जाणारी जात नाहीये. त्यामुळे मल्टिप्लिकेशन करणारी जात आहे. मल्टिप्लिकेशन कशावर करते, तर तुम्ही नाकावर मास्क लावलाय, त्याला सारखा हात लावताय, तो श्वास येऊन येऊन ओला झालेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा कप चिकटलेला आहे आणि तो कप अनेक व्हायरसेसला अट्रॅक्ट करतोय, त्याच्याबरोबर हा करोना येतोय. आणि मल्टिपल होण्यासाठी नाकामध्ये तुमच्या जर सामता असेल, आमता असेल, चिकटा असेल, शेंबूड असेल, तर तो मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होणार आहे. ओके. पण नैसर्गिक स्वच्छता असेल नाकामध्ये तर नाही होणार आहे. पण सातत्यानं आम्ही काहीतरी कोरडेपणा आणतोय शरीरामध्ये, काहीतरी औषधं घेतोय, काहीतरी केमिकल वगैरे ह्या पद्धतीची औषधं घेतोय, तर त्या ठिकाणी तिथली बायोडायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब्स नष्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी कोरडेपणा तयार होणार आहे. कोरडेपणा ऑलवेज अट्रॅक्ट्स टू ओलावा, ह्युमिडिटी. आणि मग ह्युमिडिटीला अट्रॅक्ट करून तो त्यासोबत त्या व्हायरसला पण अट्रॅक्ट करणार. त्याला सोपं जाणार आहे तिथं, कारण केमिकल क्लीन एरियामध्ये देर इज नो अदर मायक्रोब्स टू काउंटरॅक्ट दॅट मायक्रोब्स. म्हणून साधारणतः अखंड जगात जर आपण बघितलं तर इन्फेक्शन नक्कीच झोपडपट्टीत झालेलं आहे. इन्फेक्शन रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्यात पण झालं असेल, पण इमर्जन्सीत असं झालं की इथले 100 लोक अचानक गेले, इथले 20 लोक अचानक गेली, रस्त्यावरचे भिकारी मरून पडलेले आहेत किंवा असं काही झालेलं नाहीये. प्लस हा व्हायरस साधा आपल्या घरातल्या ढेकणात, झुरळामध्ये, मच्छरमध्ये सुद्धा एंट्री करत नाहीये. प्लस ज्याच्यातून प्रसार झाला
ते प्राणी मेले का नाही हे पण बघावं. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये समदोषाचा वागणीच्या समधातू मलक्रिया तसं सूक्ष्मजीव अशा पद्धतीनं आपल्याला हे समजून घेता येणार आहे. किती वाजले तर बैठक जर असेल तरी पण ते पूर्ण रस्ता फेल करतात काय आकुर्डीत वगैरे. तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे. पंचकर्म वगैरे अशा पद्धती करून रसायन आणि वाजीकरणाकडे आपण घेऊन जाऊ शकतो पेशंटला, पण याच्यामध्ये आचार रसायन हा सगळ्यात उत्तम आणि स्वस्त रक्त हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. ओके, वेळेच्या बंधनामुळे मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन नाही व्यवस्थित करू शकलो, तर मी इथपर्यंत आलेलो आहे. अजून कुणाला काय बोलायचं? धन्यवाद सर. बऱ्याच गोष्टी वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला एक्सप्लेन करणं शक्य नाही, पण सगळ्या गोष्टींना आपण थोडा जो काही टच केलाय किंवा थोडा जे मार्गदर्शन केलंय त्याचा निश्चितच सगळ्यांना एक धागा पकडून त्याचं आपण म्हणतो सुतावरून स्वर्ग गाठणं अशी जी गोष्ट आहे ते निश्चितच मार्गदर्शनपर त्याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. किंवा याचा विचार जो आहे तुम्ही जो सांगितला की सूक्ष्मजीवशास्त्राचा जोपर्यंत आपल्याला विचार कळणार नाही तो जीव कुठून आला आणि त्याचं शरीरामध्ये किंवा कशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन शरीरात होतंय आणि त्याला जोपर्यंत वाढायला जागा मिळत नाही तोपर्यंत तो जसा वाढत नाही आणि तो शरीराला त्रास देत नाही हे सुद्धा समजणं तेवढ्याच महत्त्वाचं आहे आणि त्याचा सगळ्या वैद्यांना फायदा होईल मला असं वाटतं. किंवा जो एक विशेष विचार जो याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेला नाही तो म्हणजे कफग्न अतिकफग्न उपचार आणि त्याच्यामुळं निर्माण होणारा हॅपी हायपोक्सिया हा बऱ्याचशा वैद्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही की कळत नकळतपणे हा 2 मिनिटात मी तो सांगू इच्छितो. हा सर. हा, नवज्वर हा जीर्णज्वरात किंवा कुठल्याही इन्फेक्शन पॅथॉलॉजी जीर्णज्वराकडे कशी जाते किंवा हायपोक्सियाकडे कशी जाते, तर साधारणतः ताप आला की आपण वाटाघाट पहिल्या औषधं घेतो. ओके, कफग्न सर्दी कमी, प्रतिशय कमी करणारी, ताप कमी करणारी. ह्याच्यामुळे होतं काय की जे ज्वराची पॅथॉलॉजी तयार करणारे जी आर्म्स आमच्या घाण असते शरीरामध्ये त्या घाणीवर हे जीवजंतू वाढण्यात मल्टिप्लाय होत असतात. त्यामुळं त्या ठिकाणी सूक्ष्म जीवाचं इन्फेक्शन असतं. त्या इन्फेक्शन प्लस साठलेली घाण ह्या 2 गोष्टी औषधाने प्रचंड कोरड्या होतात. बरोबर, आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की मलाला बाहेर काढून टाका, पण इथं काय केलं जातं की हा मल, कोरडा मल हा शरीराच्या दृष्टीने असणारा मल तिथंच साठवला जातो. त्यामुळे तिथले ऑर्गन कोरडे पडतात. दुसरी गोष्ट, ते इन्फेक्शन हे मृत होऊन तिथंच साठवलं जातं. तिसरी गोष्ट, जे औषधं वापरले, जे उष्ण तीक्ष्ण असो किंवा केमिकल असो किंवा कुठली, ते औषध तिथंच साठवलं जातं. ती साठवलेली औषधं त्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं त्या ऑर्गनला कोरडेपणा आणतात. कोरडेपणा जर प्राणवायू स्रोतसाला कोरडेपणा आला, लिपली जातात, तिथं अक्षरशः लिपली जातात. तिथं कार्बनचं प्रमाण प्रचंड होतं. त्यात आपण मास्क वगैरे सातत्याने वापरत असल्यामुळं आपला कार्बन डायऑक्साईड किंवा कर्ब, शरीरामधला कर्ब वाढत जातो आणि आपण श्वास बाहेर फेकण्याची जी प्रक्रिया आहे ती कर्बाची कमी होत जाते आणि बाहेरून चांगल्या पद्धतीचं उत्तम ऑक्सिजन ऍब्झॉर्ब होण्याची जागा कमी होत जाते. तर ह्या ठिकाणी ऍक्च्युली आपण ज्या काही ट्रीटमेंट करायच्या त्या स्निग्धता, नवज्वर हा 7 दिवस आहे. तिथं तुम्ही जे काही करायचं ते लंघन पाचन विचन करा, पण एकदा लंघन पाचन झालं की त्यानंतर 7 दिवसानंतर घृतपान जीर्णजीव समजून COVID-19 ला ट्रीट केलं पाहिजे. ओके, तिथं घृतपान, स्निग्ध औषधं, अन्नपाणी दिलं पाहिजे, औषध दिली पाहिजे, अशा पद्धतीचा हा विषय आहे. आणि मग तिथून पुढं कशायपण आहे. 7व्या दिवसानंतर काढे, वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्यांची योजना तिथून पुढं आहे लगेचच, पण पहिल्या 7 दिवसात नाही. म्हणजे ज्वर
घाम काढणं हे फार महत्वाचं पहिलं साध्य करायचं. लिंगम वाचन केल्यानंतर मग तेच युक्तीप्रमाणे किती होत द्यायचं, काय करायचं हे तिथून पुढची सुरू करायचं. आणि मग उपद्रव वगैरे करून मग जर उत्तम टिप्पण टाकून असेल तर रसायन कर्म आपण करू शकतो, रसायन चिकित्सा करू शकतो. नाहीतर काय होतं की पहिल्या दिवसापासूनच आपण सगळीकडे डिक्लेअर झालं काढे द्या बरं का. त्यानंतर त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे थोडक्यात हे वैद्यांच्या हातात प्रत्येक रुग्ण जर आला तर डेफिनेटली तो चांगल्या पद्धतीने ट्रीट होतो. इव्हन दो मी होमिओपॅथिक वैद्यांशी डॉक्टरांशी पण बोललेलो आहे, तेही उत्तम पद्धतीने ट्रीट करतात. पण त्यांचंही मत आहे की नुसतं आर्सेनिक अल्बम देऊन उपयोग नाही, त्याच्यामुळे पण कोरडेपणा येतं. अशा पद्धतीचं हे आहे. ओके. शेवटी जगण्यासाठी स्निग्धच हवं असतं, स्नेहच हवा असतो. त्यामुळंच जगण्याची आणि शरीराला आणि मनाला दोघांनाही स्नेह मिळाला की निश्चितच फायदा होतो आणि होत राहील असं मला वाटतंय. सरांच्या ह्या स्नेहाचाच आपण सगळ्यांनी विचार करावा. सुरुवातीचा जो काळ आहे 7 दिवसांचा ज्वराचा, तो नवज्वराचा समजून त्याच्यामध्ये लंघन, दीपन, पाचन ही औषधं आणि 7 दिवसानंतर रुग्णाची अवस्था बघून त्याच्यामध्ये घृतपान असेल किंवा काही अवलेह असतील ज्याच्यामध्ये घृत आणि मध याचं गुड कॉम्बिनेशन्समध्ये अवलेहसुद्धा आपण स्वतः तयार करावीत शक्यतो, किंवा विकतची घेताना थोडासा विचार करावा की कोणत्या कंपनीची चांगली आहेत, कारण बऱ्याचशा वेळा आपल्याला त्याच्यामध्ये स्निग्धपणा दिसत नाही. दाढीमावलेहचा माझाही तसाच अनुभव होता. दाढीमावलेह बनवताना आणि कंपनीचा दाढीमावलेह याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दाढीमावलेहमध्ये स्निग्धपणा प्रचंड आहे आणि कंपनीचा जो आहे तो पाण्यासारखाच येतो. त्याच्यामुळं औषधंही वापरताना साधी वापरा, सोपी वापरा, पण स्वतः बनवलेली, म्हणजे फार अवघड नाही आहे दाढीमावलेह बनवणं. किंवा सरांनी जे वासावलेह, वासाघृत असं जी काही औषधं सांगितली ही बनवणं फार अवघड नाही आहे. पण ही औषधं स्वतः बनवून स्वतः वापरा, त्याचे निश्चितच सगळ्यांना चांगले फायदे होतील असं मला वाटतंय. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण एक 5 मिनिटामध्ये घेऊयात आणि मग याचा समारोप करूयात. याच्यात काही प्रश्न आहेत का? ह्याच्यामध्ये जाताना एक महत्वाचा विचार सांगून जाणार आहे मी, खूप महत्वाचा आहे की निसर्गामध्ये किंवा शरीरामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये अत्यंत कोरडेपणा येणं ही पॅथॉलॉजी कॅन्सरकडे घेऊन जाते. ओके. युरिया क्रिएटिनिन वाढवण्याकडे घेऊन जाते. आणि अत्यंत ओलावा असणारी जी पॅथॉलॉजी आहे ती इन्फेक्शियस डिसऑर्डर कडे घेऊन जाते, म्हणजे ऑर्गन फेल्युअर्स कडे घेऊन जाते. त्यामुळं आपल्या शरीराचं, आपल्या परिसराचं, आपल्या ह्याचं वातावरण हे समशीतोष्ण असावं. शेवटी वायू, अनिल आणि अग्नी यांचं नातं फार जवळचं आहे. तशा पद्धतीने उष्ण आणि शीत या दोनच तत्वावर आयुर्वेद किंवा सर्व सृष्टी उभी आहे. आपली पृथ्वी जर सूर्याकडे जरा जरी झुकली तर आपण जाऊन झाक होऊ, किंवा तीच पृथ्वी सूर्यापासून जरा जरी दूर गेली तर आपण बर्फ बनू आणि त्या ठिकाणी जीवसृष्टीचा नाश विदिन अ सेकंद होईल. तर अशा पद्धतीचं आपण केमिकलचा आधार घेऊन, म्हणजे फर्टिलायझर पासून, पेस्टिसाइड पासून घरात असंख्य केमिकल असणारे आता घरात राहतो आपण, त्याचा आधार घेऊन आपण कॅन्सरकडे ट्रॅव्हल करायचंय का सेम टाइम इन्फेक्शन कडे ट्रॅव्हल करायचंय हे आपण ठरवायचं आहे. पूर्वीची घरं पूर्वीच आहे. मी तर आता असं स्पष्ट सांगतो की आताचे हॉस्पिटल पण कसे असावीत, अक्षरशः शेणाने सारवलेले असावी, आडोशाची घरं असावी. आणि हे मी नुसतं बोलतोय असं नाहीये, असं हॉस्पिटल लवकरच आपल्या सेवेस रुजू होतंय. आणि त्याचं काम पण पूर्ण झालंय की ज्या ठिकाणी लस्टर, प्लास्टर, टाईल्स विरहित त्या पद्धती असतील आणि त्या ठिकाणी मग आपण इन्फेक्शन कडे, म्हणजे गँग्रेन होण्याकडे आपण जाणार नाहीये. आणि दुसऱ्या साईडला कोरडेपणा
म्हणजे कॅन्सरकडे, ॲटोफॅगीला नाकारून कॅन्सरकडे पण ट्रॅव्हल नाही करणार. खूप गोष्टी आहेत, त्या गोष्टी टप्प्याने बोलाव्या लागणार आहेत. तर मी एवढं बोलून माझी तुमची रजा घेतो. मला ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. छोटेसे काही प्रश्न होते, त्याच्यात फक्त 1 ते 2 लाईन मध्ये उत्तर दिलात तर सर उत्तम होईल. नॉर्मल पर्सननी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी काय काळजी घ्यावी, 1-2 शब्दामध्ये सर फक्त. उकळून पाणी फार महत्वाचं आहे. सर्व स्टेजेस मध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही औषधं घ्या. आणि दुसऱ्या नंबर महत्वाचा आहे की सूर्योदयाला भोजन करणं, खूप चावून प्रत्येक घासाला 1 घोट पाणी पिते, म्हणजे 1 घास गेल्यानंतर 1 घोट पाणी. कारण ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं आपल्या शरीरातलं प्रमाण साम्यक राहण्यासाठी आणि सूर्यास्तापूर्वी एकदा जेवण एवढं केलं तर कुठल्याही प्रकारच्या औषधं आणि क्रिया करण्याची गरज नाही. धन्यवाद सर. तुमचा एकदा फक्त नंबर सांगा सर, म्हणजे बऱ्याचशा यांना काहींनी नंबर मागता येते. तुमचा फक्त ओके. 5 टाइम 8. हा सर. 399 399 39950. 50. मी इथं मेसेज करतो आणि एक नंबर आहे बरं का. हा तुम्ही आता पाठवलाय. मी पाठवलं सर. असिम्टमॅटिक पेशंट जे आहेत त्यांनी आमच्या हेल्पलाईन नंबर आहे, तर त्याचा 3 नंबर ऐकावा. हा हेल्पलाईन नंबर. आणि जे सिम्टमॅटिक आहे त्यांनी 4 नंबर ऐकावा. खूप फायदा होईल. ओके, मी हेल्पलाईन नंबर टाकला आहे. एक प्रश्न आला, भाज्या कशा स्वच्छ कशा कराव्यात. जगात सगळ्यात स्वच्छ करण्यासाठीची गोष्ट आहे पाणी. भाज्या फक्त पाण्यात स्वच्छ